श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. या आधीचे प्रॅक्टिस सेट तुम्ही बघितले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ एन ए म्हणजेच नंबर ए इज इक्वल टू 15, नंबर ए युनियन बी इज इक्वल टू 29, नंबर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 7, देन नंबर B इज इक्वल टू आपल्याला काढायचा आहे किती आहे तो. आता फर्स्ट आपण काय बघूया की युनियन आणि इंटरसेक्शन म्हणजे काय ते आपण फर्स्ट बघूया. आता आपण सेट A आणि सेट B फर्स्ट काढून घेऊया. आता समजा हा सेट A आहे आणि हा सेट B आहे. आता ह्यामध्ये मी नंबर्स घेते, -3, -5, -1, 0, 1, 3, 5. आता A युनियन B फर्स्ट काढूया काय येतो तो. A युनियन B म्हणजे ह्यामध्ये सगळे सेट A आणि सेट B मध्ये जे सगळे नंबर्स असतील ते, म्हणजेच -3, -5 आणि -1, 0, 1, 3 आणि 5 हे असे सगळे नंबर्स. आणि A इंटरसेक्शन B म्हणजेच काय, कॉमन एलिमेंट. सेट A आणि सेट B मधील जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते फक्त इंटरसेक्शनमध्ये येणार आहेत. असे कॉमन एलिमेंट्स इथं बघितलं तर तुम्ही कोणते, 0 आणि 1 हे नंबर आहेत, कॉमन एलिमेंट्स आहेत. त्यामुळं A इंटरसेक्शन B काय होतं तर 0 आणि 1. ह्या पद्धतीने युनियन आणि इंटरसेक्शनचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आता आपण हे सॉल्व्ह करूया काय आहे ते. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीतच असेल. वी नो नंबर A युनियन B इज इक्वल टू नंबर A प्लस नंबर B मायनस नंबर A इंटरसेक्शन B. हा फॉर्म्युला आपला झालेला आहे, राईट. आता आपण ह्याचे नंबर्स लिहून घेऊया काय काय आहेत ते. A युनियन B किती, 15 दिलेला आहे, इज इक्वल टू नंबर A. आता नंबर A किती दिलेला आहे तर A युनियन B 29 दिलेला आहे, 29. आणि नंबर A 15 दिलेला आहे, प्लस नंबर B आपल्याला काढायचा आहे त्यामुळे आहे असं लिहून घेऊया आपण. आणि नंबर A इंटरसेक्शन B किती दिलेला आहे, 7 दिलेला आहे. ओके, देअरफॉर 29 इज इक्वल टू किती होणार आहे, 15 - 7 तर 8 होत आहे, प्लस नंबर B. देअरफॉर नंबर B इज इक्वल टू 29. आता इकडचं इकडं गेलं त्यामुळं काय झालं, -8 होत आहे, राईट. आणि नंबर B इज इक्वल टू किती येते, 29 - 8 तर 21. ओके, म्हणजे आपल्याला इथं B काढायचं होतं ते आपण काढलेलं आहे, ते 21 येते. इन ए हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी और कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. म्हणजे हॉस्टेलमध्ये काय 125 स्टुडंट्स आहेत, त्यामधले आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, म्हणजे 80 मुलं आहेत ती काय आहेत, स्टुडंट्स आहेत ते चहा पिणारे आहेत. 60 ड्रिंक कॉफी म्हणजे 60 स्टुडंट आहेत ते कॉफी पिणारे आहेत. आणि त्यामधले 20 ड्रिंक टी और कॉफी बोथ म्हणजे चहा आणि कॉफी पिणारे दोन्ही पिणारे, बोथ पिणारे काय 20 आहेत. तर फाइंड द नंबर्स, आपल्याला कोणता नंबर्स काढायचे आहेत तर हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी म्हणजे टी आणि कॉफी म्हणजे कोणते स्टुडंट्स घेत नाहीत ते आपल्याला नंबर्स काढायचा आहे. आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आता फर्स्ट आपण सेट लिहून घेऊया. द सेट ऑफ स्टुडंट्स, पहिल्यांदा कोण, टी, स्टुडंट्स ड्रिंकिंग टी, आपल्याला ते काय A मानूया, सेट A मानूया. ओके, म्हणजेच
नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती इथं दिलेलं आहे आपल्याला 80, राईट, 80. आता आपण पुढचं कोणतं आहे 80, 60 कॉपीज. द सेट ऑफ स्टुडंट्स the set of students drinking coffee हे काय आपण बी मानूया आणि नंबर ऑफ बी आहे हा किती 60 दिलेला आहे. नंबर ऑफ बी हा 60 आहे. ओके. आणि आता तुम्ही बघितलं तर टोटल नंबर किती होते 125, राईट, 125. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू किती 125. म्हणजेच हा काय युनिव्हर्सल सेट झाला. म्हणजेच नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट किती 125. ओके. आता आपल्याला नेक्स्ट काय दिलेलं आहे 20 ड्रिंक्स टी और कॉफी बोथ. म्हणजेच स्टुडंट्स टी प्लस कॉफी म्हणजे दोन्ही घेणारे किती त्याला काय आपण म्हणायचं नंबर ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच इंटरसेक्शन म्हणजे बोथ दोन्ही असणारे हे किती आहे 20 आहेत. देअरफॉर एन ए इंटरसेक्शन बी किती होते तर 20 होते. ओके. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे. नंबर ए युनियन बी इज इक्वल टू एन ए प्लस एन बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी. आता आपण काय करूया तर ह्या सगळ्यांच्या किमती घालून घेऊया. किती आहे नंबर ए किती 80, राईट, प्लस नंबर बी 60 आणि मायनस ए इंटरसेक्शन बी 20. ओके. म्हणजे किती आले 80 प्लस 60 140 मायनस 20 म्हणजे 120. ओके. म्हणजेच ए युनियन बी काय आलेला आहे 120 आलेला आहे. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे आपल्याला आता काय दिलेलं आहे इथं तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. म्हणजे जे टी आणि कॉफी पित नाही ते आपल्याला नंबर्स त्याचे काढायचे आहे. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee. आता तुम्ही बघितलं तर आपण एन युनिव्हर्सल सेट मायनस एन ए युनियन बी आपण असं घेऊ शकतो का तर युनिव्हर्सल सेटमधून आपण मायनस हे केलं की आपल्याला टी और कॉफी हे न पिणारे स्टुडंट्स भेटतात. म्हणजेच युनिव्हर्सल सेट किती आहे तर 125 मायनस आपण हे काढलेलं आहे किती 120 म्हणजेच किती 125 मायनस 125 म्हणजेच टी आणि कॉफी न पिणारे टी और कॉफी न पिणारे स्टुडंट्स 5 आहेत. क्वेश्चन नंबर 3. In a competitive exam, 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in the both subjects. None of them fail in both the subjects. Find the number of students who passed at least in one of the subjects. आता आपण ह्याचं सॉल्व करूया. फर्स्ट स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश. सुरुवातीला काय आहे इंग्लिश आहे. पास्ड
इन इंग्लिश. आपण काय त्याला सेट ए मानूया. किती आहे तर 50 स्टुडंट्स आहेत. 50 राईट. आता कोणतं तर मॅथ्स. ओके. स्टुडंट्स पास्ड इन मॅथ्स. पास्ड इन मॅथ्स की त्याला आपण सेट बी मानूया. नंबर ऑफ बी किती आहे तर 60. ओके. आता पुढचं कोणतं राहिलेलं आहे तर नंबर ए इंटरसेक्शन बी म्हणजे बोथ असणारे स्टुडंट्स किती आहेत तर 40. म्हणजेच स्टुडंट्स पास्ड इन बोथ हे किती आहेत तर 40 इज इक्वल टू 40. ओके. आता आपला हा फॉर्म्युला झालेला आहे. ए युनियन बी इज इक्वल टू एन ए प्लस एन बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी. आता आपल्याला ए किती आहे 50. ओके. 50 प्लस बी किती 60 आहे आणि मायनस ए इंटरसेक्शन बी 40. ओके. आता आपण इथं बघितलं तर 50 प्लस 60 मायनस 40 20. 50 प्लस 20 किती होते 70 होते. म्हणजेच नंबर ऑफ ए युनियन बी 70 आलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं फाइंड नंबर कोणता करायचा होता तर स्टुडंट्स हू पास्ड ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. देअरफॉर the number who students passed at least in one subject. हा किती 70 आलेला आहे.